थोडं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, पण आपण म्हणतो की 2014 नंतर एक वेगळी सत्ता या देशामध्ये आली, मग त्यातून ह्याची तर अपेक्षा कोणत्याही मराठा प्रेमी किंवा इतिहासप्रेमी माणसाला नसेल. सह्याद्रीची सैर करणं ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीची सैर तिघेच करू शकता, एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठी. ज्या दिवशी संभाजी महाराजांसह या मराठ्यांना मी पराभूत करील त्याच दिवशी डोक्यावरची पगडी घालेल. आणि त्यांनी अशी ती भर दरबारामध्ये ती पगडी फेकून दिली होती. त्याच्या नशिबात शेवटपर्यंत ती पगडी आली नाही. मेला इथे, पण मराठ्यांना जिंकता नाही आलं नाही. सरकार इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करतंय. स्वराज्य एका कुठल्या पाठ्यपुस्तकातून तुम्ही कमी केलं म्हणून मिटणार नाही. खरं तर त्याच्याने प्रेरणा मिळते, मग अशी चावडी येते, असा विकास किंवा असा सुनील येतो, असे हजारो लोक येतात आणि मग ते स्वराज्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात.